सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने। मच्छीमारी संस्थांना देण्यात येणाऱ्या डिझेलच्या दरात यावर्षी 95 रुपयांवरून 115 रुपयांपर्यंत वाढ केल्यावर आता पुन्हा डिझेलचा दर 144 रुपयांपर्यंत वाढविण्यात आल्याने मच्छीमार संस्थांना डिझेल खरेदी करणे व त्यावर व्यवसाय चालवणे अशक्य बनले असून मच्छीमारी बंद पडण्याच्या स्थितीत असून याकडे सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी मालवण मच्छीमार सोसायटीचे अध्यक्ष विकी चोपडेकर तसेच दांडी येथील श्री रामेश्वर मच्छीमार सोसायटीचे अध्यक्ष जगदीश खराडे यांनी केली। नमस्कार, मी मालवण मच्छीमारचा चेअरमन आणि एक फिशरमॅन पण आहे। तर आत्ता जी डिझेलची आमची परिस्थिती होती म्हणजे आमचं बल्कमध्ये वर्गीकरण याच्यामध्ये चुकून झालं आहे असं मी म्हणू शकतो। त्यामुळे आम्हाला जो मच्छीमारांना डिझेलचा फटका बसला आहे ते डिझेल 115 रुपयापर्यंत आणून ठेवलेलं होतं आणि आता आजच्या तारखेला ते जवळपास 144 रुपये 10 पैसे ना संतोष खरेदी जवळपास झालेली आहे। त्याच्यावरती 1 रुपया 90 पैसे आमच्या संस्थेचा लागला, 146 रुपये 46 रुपये होतं। त्यामुळे एवढं डिझेलचा रेट घेऊन आम्ही ते विकत परचेस करून आम्हाला फिशिंग ही जवळपास अशक्य आहे। जवळपास म्हणजे मच्छीमारी संपल्यात जमा होईल। आणि आता प्रॉब्लेम एवढा मोठा झालेला आहे की जर समजा सरकारने याच्यावर लक्ष अगदी गांभीर्याने लक्ष दिलं नाही तर मच्छीमारी संस्था तर संपतीलच, त्याच्याबरोबर मच्छीमारही संपतील। आणि जे सरकार योजना आणते आमच्यासाठी मच्छीमार जिवंत त्याची समृद्धीपणा व्हायला पाहिजे, समृद्ध व्हायला पाहिजे। म्हणजे ज्या योजना मुख्यमंत्री संपदा योजना या नवीन लॉन्च होते आहे, आणखीन पंतप्रधान सिंधुरत्न योजना, हे ज्या योजना ज्या लॉन्च होत आहेत ह्या योजनेत जर मच्छीमार जिवंत राहिला नाही तर उपयोगच काही होणार नाही आहे। त्याच्यामुळे ह्या योजना जिवंत राहण्यासाठी आणि मच्छीमार जिवंत राहायला पाहिजे ह्यासाठी सरकारने आमच्या पालकमंत्र्यांनी जातीनिशी लक्ष घालावं असं आमचं म्हणणं आहे। पालकमंत्री मत्स्योद्योग मंत्री आमचे राणेसाहेब आहेत, ह्या लोकांनी जातीनिशी लक्ष घालावं। आणखीन एक त्याचा तोटा आणखीन मला एक सांगू शकतो की ज्या आता हॉटेल लाईन ही बंद झाल्यामुळे आमचा एक मोठा तोटा झालेला आहे की आमचा जो मालाचा रेट आहे तो आमचा खाली येत चाललेला आहे। डिझेलचा रेट वर होत चालला आहे आणि मालाचा रेट खाली होत चालला आहे। त्याच्यामुळे ते जर होत नाही तर आणि दोन्ही साईडनं मी अडचणी देतो आहे। म्हणजे ठीक आहे बुवा, डिझेलचा रेट जर खाली राहिला असतं तर ते आम्हाला थोडंफार परवडलं असतं रिस्क घेऊन, पण आता तर ते परवडण्याजोगं नाही आहे। त्याच्यामुळे सरकारने सिलेंडर तुम्ही आता आमच्याकडे जातीनिशी लक्ष घालावा, नाहीतर मच्छीमार हा संपला असा होईल आणि या योजनांचा उपयोग काही होणार नाही। जसं आम्हाला मच्छीमारांना सरकारने बल्क वर्गीकरणामध्ये टाकल्यामुळे आमचा डिझेलचा रेट आसमानाला म्हणजे आभाळाला जाऊन पोचला आहे, जे आम्हाला शक्य नाही आहे। आणि ही एक अडचण असताना तसंच हॉटेलवाल्यांचा कमर्शियल जे सिलेंडर होते ते जवळपास मध्यंतरी बंदच करून टाकलेले, आता कधी 10 किंवा 15 दिवसाला एक असा दिला जातो जवळपास अशी माहिती आहे। आता प्रॉब्लेम एवढा मोठा आहे की आमचे जे आम्ही तुटपुंजा जो मासा मारून आणतो आहे सध्याच्या परिस्थितीत तो मासा आमचे सगळे हॉटेलवाले घेत होते म्हणून आम्हाला प्रॉपर रेट मिळत होता। आता झालं आहे काय की त्याचा रेट डाऊन होत चालला आहे, कारण हॉटेले बरीचशी कमर्शियल सिलेंडर मिळत नसल्यामुळे बंद होत आहेत आणि डिझेलचा रेट आभाळाला जाऊन टेकला आहे। त्यामुळे आम्ही मच्छीमार हे दोन्ही साईडनं अडचणी झालेलो आहोत। ह्याच्यावर सरकारने गांभीर्याने लक्ष टाकावं। आमच्या मत्स्योद्योग मंत्र्यांनी पालकमंत्र्यांनी म्हणजे जिल्ह्याचे पालकमंत्री असल्यामुळे त्यांच्याकडे आमची ही विनवणी आहे की ह्याच्यावर तुम्ही गांभीर्याने लक्ष टाकावं, अन्यथा सगळेच धंदे रसातळाला जाऊन मिळतील। संतोष नारायण खांदारे, राजकोट भागातला स्थानिक मच्छीमार आहे आणि राजकोट मच्छीमार संस्थेचा एक संचालक म्हणून मी बोलतो। पूर्वी मच्छीमारांना बल्क वर्गीकरणामध्ये घेतलेलं होतं, ते पुढचे 4 दिवसामध्ये राणेसाहेबांनी खासदार नसून सुद्धा शिथिल केलेलं होतं। आजच्या काळात परिस्थिती झाली आहे की आमचे मत्स्योद्योग मंत्री आहेत, आमचे खासदार दिल्ली दरबारी आहेत आणि गेल्या 15 दिवस झाले तरी अजून काहीच नाही आणि त्याच्यावर पुन्हा रेट वाढून आला आहे। ही आमच्यासाठी खूप वाईट बाब आहे। त्यामुळे प्लीज कोणीतरी ना घर का ना घाट का अशी परिस्थिती झालेली आहे मच्छीमारांची। जर कमर्शियल सिलेंडर जर व्यावसायिकांना मिळत नसतील तर हॉटेल चालणार नाही, तर हॉटेल चालली नाही तर आमच्या व्यवसाय उपयोगाचा काही नाही। आणि जो रेट वाढला आहे आजच्यावरही तो काही उपयोगाचा नाही आहे, आम्हाला काहीच परवडणार नाही आणि सोसायटी तर बंद करण्याच्याच मार्गावर आहेत जवळपास। त्यामुळे ही अवस्था तात्काळ सरकारने, केंद्राने आणि राज्याने मिळून एकत्र बसून काय ते करावे। जर कृषी दर्जा दिला असेल तर मच्छीमारांना कृषीचा काहीच फायदा नाही, एक शून्य म्हणजे मायनस पण नाही आहे। तर ते प्लीज जरा त्याच्यासाठी सरकारने गांभीर्याने लक्ष घालावा
आणि यापूर्वी राणेसाहेबांनी केलं किंवा आता सुद्धा आमचे मत्स्य मंत्री आहेत, त्यांनी तात्काळ लक्ष देऊन दिल्ली दरबारी जाऊन ते प्रश्न करावं म्हणून. आत्ता 4 दिवसापूर्वी लोकसभेमध्ये मुंबईचे पालघरचे खासदार त्यांनी सुद्धा हा प्रश्न मांडला आहे, पण अजून काही त्याच्यावर रिप्लाय नाही आहे संसदेत. त्यामुळे तो पण प्रलंबितच आहे प्रश्न. पण हे सगळं काय मच्छीमार संपण्याच्या स्थितीत आहे. काय उपयोग आहे योजनांचा, कुठल्या कसल्या कशासाठी हव्यात त्या योजना, कशासाठी मच्छीमारच जर उभं राहिला नाही तर योजनांचा काय अर्थ आहे. त्या सगळ्याकडे गांभीर्याने सरकारने लक्ष द्यावा आणि पुढील 2-4 दिवसात निर्णय घ्यावा, नाहीतर आम्ही बोटी बंद करण्याच्या मार्गावर आहोत. नमस्कार, मी जगदीश एकनाथ खराडे, रामेश्वर मच्छीमारी सहकारी संस्थेचा अध्यक्ष. आखाती देशामध्ये युद्धामुळे जे डिझेल आमचं बंद केलं आहे संस्थांमध्ये, जे बल्क कॅटेगरीमध्ये सर्व संस्था येतात त्यांना सगळ्यांना डिझेल बंद केले आहे. बंद केलं म्हणजे त्याचा रेट सध्या पहिल्यांदा 95.50 होता, तो आता 15 रुपये 50 पैसे केला आहे. तो जर तेव्हा 95 रुपये जेव्हा डिझेल होतं तेव्हा आम्हाला 16.50 सबसिडी भेटायची, आणि आता जेव्हा डिझेलचा रेट 115 रुपये केला आहे तरी पण सबसिडी तेवढीच भेटत असल्यामुळे आमच्याकडून सगळ्या संस्थांकडून डिझेल बोट मालक घेत नाही, तरी पण त्यांना डिझेल पेट्रोल पंपावरती विकत 95.50 पैशाने भेटते आहे. तरी आमची सरकारकडे मागणी आहे की जसं तुम्ही पेट्रोल पंपांना देता डिझेल तसंच संस्थांना तुम्ही वितरित केलं तर बरं होईल, कारण संस्था सध्या संस्था सगळ्यात धोक्यात आल्या आहेत. डिझेल विक्री न केल्यामुळे संस्थांचे आर्थिक नुकसान होत आहे आणि बोटे मालकही त्रस्त झाले आहेत डिझेल न भेटल्यामुळे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत.